नमस्कार. मी स्वप्नील सावरकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. प्रचाराला जोरदार रंगत भरायला सुरुवात झालेली आहे. प्रचाराचे रंग आता विविध रंग समोर यायला लागलेले आहेत. पण मला एक बऱ्याच दिवसापासून एक प्रश्न आहे, की मोदी म्हणायचे सबका साथ सबका विकास. विकासाच्या कामांवर लोकं निवडून देतात की नाही? हा एक खरा प्रश्न आहे. त्याची काही उदाहरणं आहेत. थोडक्यात पाहूयात. हा सागरी पूल पाहताय, हा परदेशातला सागरी पूल नव्हे, तर हा आहे अवघ्या 20 मिनिटात नवी मुंबईला मुंबईशी जोडणारा अटल सागरी सेतू. तब्बल 21 किलोमीटरहून अधिक लांबीचा भारतातला सर्वात मोठा सागरी पूल. हे पाहताय, हा आहे अवघ्या 9 तासात नागपूर आणि मुंबईला जोडणारा 701 किलोमीटर लांबीचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, अर्थात सुपरिचित असा समृद्धी महामार्ग. तसेच बर्फीवाला पूल, डिलाय रोड पूल, गोखले पूल, गोवंडी मानखुर्द पूल यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता सुखकर होतोय. आता ही आहे मुंबईची मेट्रो. मुंबई महानगरामधल्या वाढत्या वाहतूक समस्येवरचा उतारा. कारण याच मुंबई मेट्रोमुळे मुंबईकरांचा प्रवास आता आणखीन सुपरफास्ट झालाय. त्याशिवाय भारतातल्या पहिल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे शहरी विकासाला गती मिळाली आहे. तसंच राज्य शासन राबवत असलेले खड्डेमुक्त रस्त्यांचे धोरण, टोलबंदी, रेल्वेतील सोयी सुविधा, एअरपोर्टवरील सुविधा अशा अनेक गोष्टींमुळे महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर आहे. आणि हे घडलंय गेल्या 10 ते 12 वर्षात. पण याआधी विकास कामं झाली नव्हती का? काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्यकाळात काही प्रमाणात का होईना विकास कामं झाली होती. जसं T2 टर्मिनल, सहारा एलिव्हेटेड मार्ग त्यांच्या काळात बनला. पण त्याचा काँग्रेसला निवडणुकीत काहीही फायदा झालेला नाही. याचा अर्थ काय काढायचा? विकास कामांना लोक मतं देतात का नाही? आता मुंबईचा मेट्रो प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळात रखडला, ज्यामुळे राजकारण सोडा पण लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे 2-2.5 वर्ष मेट्रो मागे पडली. त्यानंतर नाणार प्रकल्प, जैतापूर, वाढवण, समृद्धी महामार्ग या प्रकल्पांनाही आघाडी सरकारनं विरोध केला. पण तरी मतांमध्ये फरक पडला का? विकास कामांचं आणि मतांचं गणित कधी जुळतं का? मुंबईवर कायम अन्याय झाल्याची हाकाटी अनेक राजकीय पक्षांचे नेते करतात. खुद्द पंतप्रधानपदी विराजमान असताना मनमोहन सिंग यांनी कबुली दिली होती की आम्ही मुंबईला जे द्यायला हवं होतं ते आम्ही देऊ शकलो नाही. मात्र यानंतर मुंबईसह महाराष्ट्रात झालेली प्रगती आपण पाहतोय. पण म्हणून मुंबईकर विकासाला निवडून देणार आहेत की भावनेच्या आहारी जात इतर कोणाला? हा प्रश्न आहेच. तरी मतदारांनो, 100% मतदान करा आणि विकासाला मत द्या. सुप्रीम मस्कर, हिंदुस्तान पोस्ट, मुंबई. बघितलीत विकासाची ही सगळी यादी जर बघितली तर मला एक सांगा, आधी झालेला विकास आणि आता गेल्या 5-10 वर्षातला विकास, जी मेट्रो, जे अटल सेतू सारखे जे काय ब्रिजेस बांधले गेले, हे आधी पण बांधले जाऊ शकत नव्हते का? पण आता गेले. पण तरी या कामांवर मतदान होतं का? हा एक प्रश्न आहे. का भावभावनांचा खेळ? राजकारण हा केवळ भावभावनांचा खेळ आहे आणि जातपात याच्यावरच हे सगळं खेळलं जाणार आहे. आपण ह्या सगळ्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करूया. आमचे राजकीय विश्लेषक डॉक्टर उदय निरगुडकर आपल्यासोबत आहेत. उदयजी, स्वागत तुमचं. नमस्कार. नमस्कार. थोडक्यात आम्ही म्हटलं तसं की विकासाची गाडी, विकासाचं इंजिन, सबका साथ सबका विकास, एवढ्या मोठ्या मोठ्या घोषणा आणि एवढा विकास दाखवला असला तरी अनेकदा विकासाच्या नशिबी भकासपणा येतो असं दिसतं. काय तुमचं काय निरीक्षण आहे? कायमस्वरूपी भकासपणा येतो असं मी म्हणणार नाही. परंतु केवळ विकास हाच एक मुद्दा असेल तर तेवढा मतदार एनलाइटन, त्याला आपण जागृत, वेल इन्फॉर्म्ड असावा लागतो. फार चांगलं कॉर्पोरेट करिअर मी सुरू केलं टाटा ग्रुपमध्ये, तेव्हा एखादी मला फार चांगलं ब्रँच मॅनेजर झाल्यानंतर सल्ला दिला होता. अतिशय टाटा ग्रुप मधली मोठी व्यक्ती होती. त्यांनी सांगितलं की तू न्यायी आहेस हे योग्य आहे, पण तू न्यायी आहेस
याची जाणीव तुझ्या हाताखालच्या लोकांना झाली पाहिजे. तुम्ही विकास करताय इतकंच नाही, तर तो विकास तुम्ही करताय आणि तो लोकांसाठी करताय याची लोकांना जाणीव व्हायला पाहिजे. याच्याकरता एक वेगळे प्रयत्न करावे लागतात. सो नुसता विकास करून चालत नाही, तर त्या विकासाविषयी लोकांना इन्फॉर्म करावं लागतं. आणि नुसतं इन्फॉर्म करून चालत नाही, तर त्याच्या बदल्यात त्या दिवशी त्यांनी मतदानाला बाहेर पडून तुम्हाला मतदान करावं लागतं. ही जी लॅटर पार्ट आहे तो पक्षाचा पार्ट आहे. विकासाची कामं हा एक प्रकारे पक्षाने जी काही कॉमन मिनिमम प्रोग्राम असेल किंवा पक्षाचा ध्येय धोरणाचा अजेंडा असेल ज्याच्याकरता मतं मागितलेली असतील तो त्याचा मार्गदर्शक असतो. परंतु ती सगळी कामं ही सरकारच्या माध्यमातून करावी लागतात. परंतु लोकांपर्यंत पोहोचवायचं काम हे केवळ सरकारी जाहिरातीने होत नाही. होर्डिंग लावल्या, पेपरमध्ये 2-4 जाहिराती सोडल्या, याच्यावर एक प्रश्न निर्माण होत आहे. याच्यावर एक प्रश्न निर्माण होतो सर. तुम्ही म्हणालात की तो प्रमोशन करायला हवं, लोकांपर्यंत विकासाच्या या सगळ्या बातम्या पोचवायला हव्या. जाहिरातींवरून टीका होते, खर्च केला म्हणून टीका होते. पण मला एक सांगा, लोकसभा झाली आत्ताच, लोकसभेतल्या मतांच्या टक्केवारीची जर गणितं बघितली आणि आपण मुंबई आणि MMR पुरता जर विचार करायचं ठरवलं, आत्ता धरून चला उदाहरणादाखल, तर जितका विकास आधी झाला नव्हता तेवढा विकास या सरकारच्या काळात झाला. ही सत्य परिस्थिती आहे. मधल्या 2.5 वर्षाच्या काळात विकासाच्या कामांना स्थगिती आणण्याचं काम, ब्रेक लावण्याचं काम झालं. आता कोरोना आणि हे सगळं जरी असलं तरी पण त्या सरकारला स्थगिती सरकार हे नामकरण झालं होतं, कारण अनेक विकास कामांना स्थगिती दिली होती. पण त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत त्याच स्थगिती सरकारच्याच लोकांना सर्वाधिक मतं मिळणं आणि आता विधानसभा आहे हा भाग वेगळा. पण तरी हा जो काही ट्रेंड आहे याकडे कसं पाहायचं? एक राजकीय कथ्याचं राजकारण आहे हे, कथ्याचं राजकारण आहे हे, नॅरेटिव्हचं राजकारण आहे. आणि त्या नॅरेटिव्हच्या राजकारणाचं गणित फार पूर्णपणे वेगळं असतं. आणि ते गणित ज्याला जमतं त्याला जर विकासाची जोड असेल नसेल त्याला काही फरक पडत नाही. सो त्यांना ते गणित जमून गेलं. याचा अर्थ प्रत्येक वेळी यू कॅन फूल सम पीपल फॉर सम टाइम, बट यू कांट फूल ऑल पीपल फॉर ऑल द टाइम. कधी ना कधी लोकांना याची जाणीव होते आणि लोक मग ज्याच्याकरता हा विकास आहे त्याच्याकरता ती मतं दिली असतात. त्यामुळे काही काळ अशी गोष्ट होऊ शकते की ज्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो आणि वेगळ्या प्रकारचं मतदान होतं. परंतु हे सर्व काळ होतं का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे स्पष्टपणे. बट इट टेक्स टाइम. हे जर अवॉइड करायचं असेल, हे जर होऊ न द्यायचं असेल तर एक सक्षम प्रचार यंत्रणा लागते, पक्षाची कार्यकर्त्यांची केडर लागते, त्यांनी ते पोचवावं लागतं, त्याच्या सक्सेस स्टोरीज लोकांसमोर आणाव्या लागतात. पक्ष बांधणीचा एक सततचा कनेक्ट त्या लाभार्थी बरोबर असावा लागतो आणि त्यानंतर मतदानाच्या दिवशी त्या लाभार्थीला प्रेरित करून मतदानाला बाहेर काढावं लागतं आणि त्याच्याकडून पक्षाला सकारात्मक अशा स्वरूपाचं मतदान करावं लागतं. ही एक जटिल प्रक्रिया आहे, इतकं सोपं नाही आहे. त्यामुळे ते प्रत्येक वेळी पक्षाला जमेलच असं काही नाही. पण नॅरेटिव्ह टाकणं मात्र होत असतं आणि त्या नॅरेटिव्हचं काय होतं हे आपण पाहिलं. जसं संविधान बदल हा एक नॅरेटिव्ह होता आणि तो कसा काय आपल्याकडे झाला तो आपण पाहिलं. तसंच आहे. याच्यावर एक असा म्हणजे विकासाच्याच गोष्टीवर आपण असा एक प्रश्न निर्माण होतो की काही वर्षांपूर्वी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी कबूल केलं होतं की मुंबईवर आमच्याकडून अन्याय झाला, म्हणजे मुंबईकडून जितकं आम्ही घेतो तेवढं मुंबईला देत नाही. आपण मुंबईचा विचार करत होतो म्हणून मी हे उदाहरण दिलं. तर त्याच्यानंतरही आजही आजच्या परिस्थितीला मुंबईमध्ये काँग्रेसची स्थिती बळकट झालेली दिसली. याला कारण भाजपचं अपयश आहे, या महायुतीचं अपयश आहे, की खरोखरच लोकांमध्ये हा तुम्ही म्हणता तसा हा इश्यू आहे की त्यांना मतदानाच्या भावभावनांचा खेळ कळत नाहीये? काय ना मतदानामध्ये भावभावनांचा खेळ खूप मोठ्या प्रमाणावर असतो. म्हणून मी सांगितलं की इट इज नॉट इम्पॉर्टंट टू बी जस्ट, म्हणजे न्यायी असणं महत्वाचं नाही. तुम्ही न्यायी आहात याची तुम्हाला लोकांना खात्री पटवून द्यावी लागते. ही खात्री पटवून देणं की विकास हीच तुमची प्राथमिकता आहे आणि त्याकरताच तुम्हाला मतदान करायचंय. याच्याकरता क्राऊड, याच्याकरता वोटर खूप एनलाइटन्ड असावा लागतो, वेल इन्फॉर्म्ड असावा लागतो. तेवढी त्याला मॅच्युरिटी असावी लागते. ती भारतीय समाजमनामध्ये आहे का, तर माझं ठाम मत आहे ती आहे.
ती नाही आहे असं मी नक्कीच म्हणणार नाही. याचं कारण स्वप्नीलजी तुम्ही लक्षात घ्या, 52 पासूनच्या नंतरच्या सगळ्या निवडणुका 57, 62, 67, 71, 77, 79, 84, 89, 91, 96, 98, 99, 2004, 2009, 2014, 2019, 2024 या सगळ्या लोकसभा निवडणुकींमध्ये नंतरची येणारी जी लोकसभा असते त्याच्यात आधीच्या लोकसभेतले 50% खासदार आपल्याला पुन्हा दिसत नाहीत. एकतर त्यांना पक्ष तरी तिकीट नाकारतो किंवा लोक तरी त्यांना तिकीट नाकारतात. लोक तिकीट नाकारतात म्हणजे लोक निवडून देत नाहीत. तेच महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा दिसतं. आज तुम्ही अगदी भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले खासदार बघा किती आहेत. रक्षा खडसे आणि नितीन गडकरी हे जर सोडले तर उर्वरित सगळे नवीन निवडून आलेले आहेत. नवीन आहे, बरोबर. बाकीच्या सगळ्या लोकांनी यानं त्या कारणाने काही कारण असतील, कुठे 2% मतं कमी पडली, 5,000 मतं कमी पडली, डिफरन्स, पण लोकांनी नाकारलं हे तुम्ही लक्षात ठेवा. तेव्हा असं नाही आहे की लोकांना याच्यात कलेक्टिव्ह विजडम नसतं, असं नाही आहे. त्या त्या उमेदवाराची इमेज, त्या त्या ठिकाणी झालेल्या मतदारांची टक्केवारी, त्याची इंडेक्स ऑफ ऑपोजिशन युनिटी आपण ज्याला म्हणतो, तो एक फॅक्टर या सगळ्यामुळे आहे. त्यामुळे विकास हा मुद्दा नसतो का? तर अजिबात नाही. विकास हा मुद्दा 100% असतो. तो जनतेच्या प्राथमिकतेत असतो का? हो, नक्की असतो. परंतु मतदान करताना हा जो एक तांत्रिक स्वरूपाचा मुद्दा आहे त्यापेक्षा सुद्धा भावनिक मुद्दा हा 4ने जास्त चालतो, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे राजकीय विश्लेषक म्हणून तुम्ही ही स्थिती मान्य करता की भावनेला जास्त महत्व आहे. परसेप्शन असते, लक्षात ठेवा, परसेप्शन आहे. तुम्हाला उदाहरण तरीही कोणतेही नेते हे मान्य करायला तयार नसतात. ते कायम सांगतात की आम्ही विकासाचं खाजगीत वेगळं बोलतात आणि ऑन एअर बरं आणि ब्रेक मध्ये खरं. हे मी अनेक वर्ष त्यांचं बघत आलोय डिबेटमध्ये. मुद्दा तो नाहीये. मुद्दा काय आहे, एक तुम्ही लक्षात घ्या, विकासाचा मुद्दा जर नसताना आणि केवळ भावभावनांचा खेळ असता तर या देशात आता जेवढा प्रगती झाली ना तेवढी प्रगती करायची गरज नव्हती. विकास हा मुद्दा निश्चित असतो म्हणून तो केला जातो हे तुम्ही लक्षात ठेवा. पण केवळ निकष, तर तुमचा हा निकष जर गृहीत धरला, तुम्ही जे आता सांगताय की भावभावनांचा, उमेदवार निवडीचा, त्यांच्या कर्तृत्वाचा आणि असा सगळ्या ह्या निकषांमध्ये जर आपण आता लोकसभेचं गणित मांडलं, तसंच महाराष्ट्राचं गणित, विधानसभेचं गणित कसं बघताय? नीट ऐकून घ्या. लोकसभेला असं वाटतं 15 ते 17 लाख मतदार असतात. आमदारकीला 3.5 ते 4 लाख असतात. हे 3.5 ते 4 लाखाला प्रत्येकाला येऊन आमदार भेटू शकतो का? नाही भेटू शकत. नगरसेवक कदाचित 1,00,000 आमदार मतदार असतात तेव्हा ते एक 70-80 हजार असतात, तो कदाचित भेटू शकतो. खासदार तर भेटूच शकत नाही. मग हे कशावर चालतं? हे परसेप्शनवर चालतं. मला सांगा, तुम्ही जयललिताला भेटलात का कधी? कधी नव्हता भेटला. पण जयललिता म्हटल्यानंतर तुमच्यासारखा पत्रकार सोडा, पत्रकार नसलेल्या माणसाच्या मनात एक प्रतिमा निर्माण होते. मायावतीनं किती लोक भेटले आहेत? तुम्ही सुद्धा भेटले नसा, बरोबर आहे. परंतु मायावती म्हटल्यानंतर तुमच्या मनामध्ये एक प्रतिमा निर्माण होते. जसं आपण कॅडबरी म्हटल्यानंतर एक प्रतिमा निर्माण होते, गोदरेज म्हटल्यानंतर प्रतिमा निर्माण होते. ही प्रतिमा निर्माण इज नॉट व्हॉट यू डू टू द प्रोडक्ट. प्रतिमा निर्माण, परसेप्शन क्रिएशन इज व्हॉट यू डू टू द माइंड ऑफ द पीपल. हे एक अतिशय बारकाईनं निवडलेलं शास्त्र आहे आणि त्याच्यात ती भावना आहे. मागे एक विक्सची ऍड होती आपल्या लहानपणी, त्याच्यामध्ये आई बोर्डिंग स्कूलला जाणाऱ्या मुलाचं बॅग भरती आहे आणि त्याच्यात त्याला थंडी वाजू नये, थंडीनं सर्दी झाली तर त्याच्यासाठी ती विक्सची बाटली ठेवते आणि त्याच्या खाली एक जाहिरात येते की माँ का प्यार. आता विक्स लावणे याचा आणि माँ का प्यार याचा संबंध जोडल्यानंतर त्याला एक भावनात्मक गोष्ट आली आणि ती भावनात्मक आल्यानंतर ते दणकन चाललं. कळलं? ही भावनात्मक गोष्ट टच करावी लागते. तो टच तुम्हाला तुमच्या याला आणावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे. ते परसेप्शन क्रिएशन आणावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. थोडक्यात हा भावभावनांचा आणि विकासाचा मेळ घालणं यात जो यशस्वी ठरेल करेक्ट. असं असतं माहितीये, कॅमेरा असतो ना, कॅमेरा त्याचा चांगला फोटो केव्हा निघतो माहितीये? जेव्हा आपण त्याचा अप्रेचर ऍडजस्ट करत जातो. पहिले प्रतिमा धूसर दिसते आणि ती धूसर प्रतिमा ऍडजस्ट करता 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 हळू एका क्षणी ती अतिशय क्लिअर दिसायला लागते.
माझा आमदार कसा असावा, माझा खासदार कसा असावा, त्यांनी कसं काम करावं याची माझी जी प्रतिमा असते त्याच्याशी ती मिळती जुळते असं मला वाटलं. तो असेल असं नाही, असं मला वाटलं की तो फोटो चांगला निघतो आणि मग तो आमदार खासदार निवडून येतो. सर, अगदी याच कॅमेऱ्याचा वापर करून आपण काही ठराविक मतदारसंघाचा, मुंबई, MMR आणि महाराष्ट्रातल्या काही प्रमुख मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत तुमच्या मार्फतच पुढच्या भागांमध्ये. आज आपण इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद. तुम्ही अत्यंत साध्या सोप्या शब्दात अत्यंत क्लिष्ट अशी माहिती सांगितली आणि लोकांच्या मनातले अनेक संभ्रम दूर झाले असतील किंवा किंतु परंतु दूर झाले असतील अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद. आभार सर्वांचे. सगळ्यांनी मतदान करायला विसरू नका. इतकं हे कायम आवाहन आम्ही करत राहणार आहोत आणि या वेळेला 100% मतदान व्हायला हवं हे सर्वांनी लक्षात ठेवा. कोणालाही मतदान करा, पण नक्की करा. धन्यवाद.